नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमेळातर्फे मार्तंड स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. सप्ताश्वबद्ध शकटाय ग्रहाधिपाय रक्तांबराय शरणागतवत्सलाय जांबूनदांबुजकराय दिनेश्वराय सूर्याय तीव्रकिरणाय नमो नमस्ते. आता आपण अर्थ पाहूया. सप्ताश्वबद्ध शकटाय. शकट म्हणजे गाडी, राज्य शकट. साधारणपणे बैलगाडीला उद्देशून किंवा असा शब्दाचा शकट म्हणजे गाडी. रथ. सूर्याचा रथ कसा असतो? रथसप्तमीच्या दिवशी आपण फोटो पाहतो. सूर्याचा रथ कसा असतो? सप्ताश्वबद्ध. 7 अश्व, 7 घोडे आहेत सूर्याच्या रथाला. जर आपण प्रिझम टेस्ट केली सूर्यकिरणाची तर त्यातनं आपल्याला 7 रंग दिसतात. तसेच हे 7 सूर्याचे घोडे आहेत. त्याला 7 गायत्री म्हणतात. त्यांची पण काही नावं आहेत. तर हे जे घोडे आहेत सूर्याचे, या 7 घोड्यांनी युक्त अशा रथात हा सूर्य बसलेला आहे. ग्रहाधिपाय. अधिप म्हणजे प्रमुख, ग्रहांचा प्रमुख आहे. सूर्यमध्ये आहे आणि सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात. आपण जेव्हा सत्यनारायणाची पूजा करतो तेव्हा आपल्याला माहिती आहे, नवग्रहांची पूजा करतो तेव्हा सूर्य मध्यभागी असतो. सूर्याला महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. तो सूर्य सर्व ग्रहांचा स्वामी आहे. रक्तांबराय. लाल रंगाची वस्त्र परिधान केलेला सूर्य, म्हणजेच मावळतीचा सूर्य, उगवतीचा सूर्य आपल्याला लालबुंद दिसतो. आपल्याला हनुमान जयंतीची गोष्ट माहिती असेल. लालबुंद दिसणारा सूर्य जणू काही एक सफरचंद वगैरे किंवा असं कुठलं फळ आहे असं समजून हनुमंताने जन्म झाल्या झाल्या त्याच्याकडे झेप घेतली आणि पुढची कथा आहे त्याच्यामध्ये. तर लाल रंगाचं वस्त्र धारण केलेला असा सूर्य आहे. उषा म्हणजे पहाट. पहाट दिसणारा लालबुंद सूर्य. आणि प्रत्युषा म्हणजे मावळतीचा जो रंग सूर्याला प्राप्त झालेला असतो. सूर्य मावळताना पण आपल्याला लालबुंद दिसतो, ती प्रत्युषा असते. आणि उगवतीचा जो सूर्य असतो त्याला उषा म्हणतात. फरक आहे त्याच्यामध्ये. शरणागत वत्सलाय. जर कोणी त्याला शरण आला तर त्याच्यावर तो माया करतो, प्रेम करतो. जांबूनद अंबुज कराय. जांबूनद म्हणजे सोनं. अंबुज, अंबुज जन्मणे. अंबस म्हणजे पाणी. पाण्यात कोण जन्मतं? कमळ. सुवर्ण कमळांचा तो उद्गाता आहे. सोनेरी कमळं सूर्याच्या प्रकाशामुळे खुलतात, उगवतात. दिनेश्वर आहे, ईश्वर आहे, दिवसाचा ईश्वर दिनेश्वर. अशा या तीव्र किरण असलेल्या सूर्याला आम्ही नमस्कार करतो. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.